मैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत काही सुंदर पॉझिटिव्ह अफर्मेशन ज्या तुमचा दिवस आनंदी, प्रेरणादायी आणि ऊर्जावान करतील. चला आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करूया. मी आजचा दिवस आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगणार आहे. हे पहिलं अफर्मेशन आहे. तुम्ही दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक क्षण आनंदाने जगा. अडचणींना आनंदाने सामोरे जा, कारण प्रत्येक अडचणीतून आपल्याला काही ना काही नवीन शिकायला मिळत असतं. त्यातून आपल्याला ऊर्जा आणि अनुभव मिळत असतो. दुसरं अफर्मेशन आहे, माझ्यात अपार शक्ती आणि क्षमता आहे असं स्वतःला सांगा. कोणतंही काम करण्या अगोदर माझ्यात अपार शक्ती आणि क्षमता आहे, हे काम मी करू शकतो असं स्वतःला सांगा. तुमच्यात भरपूर सामर्थ्य आहे. आपण जे काही ठरवतो ते करण्याची ताकद आपल्यात आहे हे स्वतःला सांगा. कधीही स्वतःला कमी समजू नका. स्वतःच्या आत्मविश्वासाला ताकद बनवा. तिसरं अफर्मेशन, मी जे काही करतो त्यात यश मिळवेल. मी जे काही करते त्यात यश मिळवेल असं स्वतःला सांगा. यशाची भावना मनात दृढ करा. काम करण्या अगोदरच मला यश मिळणार नाही असं मनात भीती निर्माण करू नका. स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि अपयशाची भीती कमी करा. पण तरीही अपयश आलं तरी खचून न जाता ही यशाची पहिली पायरी आहे असं समजा आणि पुन्हा त्या गोष्टी करण्याकडे लक्ष द्या. चौथा अफर्मेशन आहे, माझं मन शांत, स्थिर आणि सकारात्मक आहे असं स्वतःला सांगा. कधीही मन शांत आणि स्थिर ठेवा आणि आपलं मन समाधानी ठेवा. मन शांत ठेवा. तणाव, चिंता आणि नकारात्मक विचारापासून मुक्त होण्यासाठी मन शांत आणि समाधानी ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या विचारात कोण निगेटिव्ह विचार टाकत असेल, तुम्हाला त्या गोष्टीपासून निगेटिव्ह गोष्टी सांगत असेल, तर त्या व्यक्तीपासून तुम्ही लांब राहा. म्हणजे तुमच्या डोक्यात निगेटिव्ह विचार त्या कामाबद्दल पसरणार नाहीत. पाचवं अफर्मेशन आहे, मी स्वतःवर प्रेम करतो. स्वतःवर कधीही स्वतःचा राग करू नका. स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःला स्वीकारा आणि आत्मसन्मान वाढवा. जसं आहे तसं स्वतःला स्वीकारा. दुसऱ्याकडं बघून तो असा आणि मी असा कसा असं स्वतःला म्हणून स्वतःबद्दल गैरसमज करून घेऊ नका. सेल्फ लव्ह म्हणजे आत्मविश्वासाचं मूळ. स्वतःला कधीही कमी समजू नका. स्वतःवर स्वतःचा आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं. तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. सहावं अफर्मेशन आहे, प्रत्येक दिवस मला नवी संधी देतो असं मनाला सांगा. नवीन दिवस म्हणजे नवीन शक्यता असते. नवीन आशा, नवीन दिशा घेऊन येत असतो. प्रत्येक दिवशी आपल्याला नवीन काहीतरी शिकायला भेटतं. नवीन गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. त्यातून आपण काही शिकायला भेटतं आणि शिकत जातो. चौथा अफर्मेशन आहे, माझ्या सभोवतालचं जग सुंदर आहे. सभोवताली आपल्या वेगवेगळ्या प्रकारची माणसं, वेगवेगळ्या विचाराची माणसं, वेगवेगळ्या गोष्टी घडतात. पण त्यातील जे सुंदर आहे, जे आपल्या आयुष्यासाठी उपयोगी आहे, त्या गोष्टी स्वतःमध्ये घ्या. आपल्या नजरेतून जगाकडे सकारात्मकतेने पहा. प्रत्येक गोष्टीतून काही ना काही चांगल्या गोष्टी शिकून घ्या. त्यातून पॉझिटिव्ह विचार घ्या. जरी तुमच्याबरोबर कोण वाईट वागलं तरी त्यातून पॉझिटिव्ह विचार घ्या. पण त्या व्यक्तीबरोबर तुम्ही पण वाईट वागण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. नववं अफर्मेशन आहे, मी प्रेम, शांती आणि आनंद आकर्षित करेल. स्वतःला सांगा, मी प्रेम, शांती आणि आनंद आकर्षित करेल. जसं आहे तसं स्वीकारेल. आपण जे विचार करतो तेच आपल्या आयुष्यात येतं. म्हणून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यावर भर द्या. सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह विचार करण्यावर भर द्या. 10वं अफर्मेशन आहे, आजचा दिवस माझ्यासाठी उत्तम आहे असं रोज उठल्याबरोबर स्वतःला सांगा. दिवसाची सुरुवात आशावादी विचाराने करा. मनात आनंद आणि आत्मविश्वास निर्माण करा. ही सकारात्मक वाक्य दररोज बोला. मनापासून अनुभवा. दररोज निदान सकाळ संध्याकाळ 2दा तरी ही वाक्य स्वतःला बोला. हळूहळू तुम्हाला स्वतःत बदल जाणवेल.
जास्त आत्मविश्वास, जास्त आनंद आणि जास्त शांतता मिळेल. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही, फक्त सकारात्मक विचाराची गरज आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, कीप सपोर्टिंग. बाय.